नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी म्हणजे कांद्याच्या भावात येणार आणखीन तेजी. कधी येणार, कशामुळे येणार, काय आहे महत्त्वाचं कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच नम्रतेची विनंती राहणार आहे. शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. विसरू नका. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जोडला बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून जेवढे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते. काय त्या संदर्भातील महत्त्वाची आणि मोठी बातमी सविस्तर संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. चला तर सुरुवात करतो आहे. स्क्रीनवर शकता 29 नोव्हेंबर 2024 बाजार समिती पिंपळगाव बसवंत या ठिकाणचे मार्केट तुम्ही बघतच आहात. परंतु एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना भाव भेटतोय का त्या संदर्भातील सुद्धा महत्त्वाचे अपडेट आहे. स्क्रीनवर बघू शकता काल रोजीचे हे मार्केट बाजारभाव आहे आणि कळवण बाजार समितीने जवळपास या ठिकाणी उन्हाळ्यासाठी आवक 1250 क्विंटलची दाखवली आहे आणि कमीत कमी 2700, जास्तीत जास्त 7405 आणि सरासरी 6500 रुपयापर्यंतचे मार्केट या ठिकाणी दाखवले आहे. आणि 29 नोव्हेंबर 2024 रोजी सोलापूर या ठिकाणी सुद्धा लाल दच्च्या कांद्यासाठी आवक या ठिकाणी तुम्ही बघतच आहात 37,168 क्विंटलची दाखल झाली आहे. कमीत कमी 500, जास्तीत जास्त 6600, सरासरी 2700 रुपयापर्यंतचे मार्केट दाखवले आहे. पिंपळगाव बसवंत या बाजार समितीने सुद्धा कमीत कमी 3000, जास्तीत जास्त 6400 आणि सरासरी 5900 रुपयापर्यंतचे मार्केट दाखवले आहे. देवळा या ठिकाणी उन्हाळ्यासाठी आवक 6050 क्विंटलची दाखल झाली. कमीत कमी 2000, जास्तीत जास्त 6380, सरासरी 5900 रुपयापर्यंतचे मार्केट दाखवले आहे. बंगळूरच्या बाजारांचे शेतकऱ्यांचे आकर्षण बघू शकता. बंगळूरला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील शेतकरी जाताना दिसत आहे आणि सोलापूर बाजार समितीत प्रति क्विंटल 3,500 ते 4,000 रुपयाचा भाव असेल. परंतु बंगळूरच्या बाजार समितीमध्ये 4,500 ते 5,000 रुपयाचा भाव मिळतो आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. परंतु तसं काही नाही. शेतकऱ्यांना या ठिकाणी उगीच या ठिकाणी जास्तीचे भाव दाखवून या ठिकाणी कवडीमोल भावाने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला जात असतो. परंतु खऱ्या अर्थाने खालची कांदापट्टी तुम्ही बघू शकता. दिलीप कुमार श्रीशैल जावळे 29 नोव्हेंबर 2024 ही कांदापट्टी आहे. काल रोजीची अनिल अनाप्पा पाटील या शेतकऱ्यांनी या अडत्याला विकलेला आहे दिलीप कुमार श्रीशैल जावळे यांना. आणि या ठिकाणी अडत्यांना जे काही कांदापट्टीच्या माध्यमातून तुम्हाला दिसत आहात आणि त्या ठिकाणी तुम्ही बघतच आहात. शेतकरी मित्रांनो, श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड सोलापूर या गाळा नंबर E79 या ठिकाणी ही कांदा विक्री केलेला आहे. त्याला बाजारभाव बघू शकता 852 इतक्या वजनाला 18 कांदा पिशव्यांना 5200 रुपयापर्यंतचा बाजारभाव, 5200 रुपयाचा बाजारभाव या ठिकाणी कांदापट्टी विथ प्रूफ या ठिकाणी तुम्हाला कांदापट्टीसह दाखवल्या जात आहे. आणि अशा प्रकारची ही बाहेर राज्यात आपण कांदा विक्री करताना खरं तर आपल्या राज्यात चांगल्या प्रकारचा भाव भेटतो आहे. परंतु या ठिकाणी टप्प्याटप्प्याचे विक्रीचे नियोजन केलं पाहिजे. आणि या ठिकाणी बाजार समित्या जे काही बाजारभाव देत आहे तर ते सर्व शेतकऱ्यांना भेटतो की नाही, आता ते कमीत कमी जास्तीचे दर आणि सरासरी यामध्ये फरकच आहे. परंतु जमीन आसमानचा फरकसुद्धा आहे. तुम्ही बघतच आहात सोलापूर या ठिकाणचे बाजारभाव काय दाखवले आहे. सोलापूर या ठिकाणी लाल कांद्यासाठी 37,168 क्विंटलची दाखल झालेली आवक दाखवत आहे. कमीत कमी 500 आहे आणि जास्तीत जास्त 6,600 आणि सरासरी 2700 रुपयापर्यंतचे सुद्धा मार्केट आहे. म्हणजे कमीत कमी आणि जास्तीच्या दरामध्ये मोठी तफावत आहे. जवळपास या ठिकाणी बघितलं तर 6,100 रुपयाचा फरक या ठिकाणी बघायला भेटत आहे. किती फरक आहे तर 500 आणि 6,100 कुठे आणि 2700 कुठे, अशा प्रकारचे चित्र सध्याचे आहे. परंतु जसं क्वालिटी तुमचा कांदा असेल तसा प्रकारचा भाव तुम्हाला भेटला जाणार आहे. आणि एकंदरीत कांद्याच्या भावात वाढ होण्याची चिन्हसुद्धा या ठिकाणी व्यापारी सांगताय. आणि विक्रीसाठी याला जात जरी असले, चित्र पाहायला मिळत जरी असले, दरम्यान यंदा आवक कमी असल्याने आगामी काही दिवसात भाव आणखीन वाढेल असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आणि भाव वाढण्याचं कारणसुद्धा तुम्हाला लक्षात येत आहे की कांद्याची आवक सध्या मार्केट यार्डामध्ये कमी झालेली आहे आणि आवक कमी असल्याने भावात या ठिकाणी वाढ होणार आहे असा विश्वास व्यापाऱ्यांनी सध्या व्यक्त केलेला आहे. खरं तर या ठिकाणी शेतकऱ्यांना 2 पैसे मिळावं अशी शेतकऱ्यांची कायम अपेक्षा असताना देखील सरकार शेतकरी विरोधी घेऊ शकतं. कारण की अद्याप
महाराष्ट्रभरामध्ये झालेलं विधानसभेची निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीमुळे या ठिकाणी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या भरघोस जागा आले आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जे काही महाविकास आघाडी आहे, महायुतीच्या भरघोस जागा आल्या असल्याकारणानं महाविकास यांच्या भरघोस जागा आल्यामुळे या ठिकाणी कुठेतरी बघितलं तर महाविकास आघाडी यांच्या कमी जागा असल्यामुळे त्यांच्या विरोधात सुद्धा त्यांना उभे राहता येणार नाही, विरोधी पक्ष सुद्धा त्यांना नेते म्हणून या ठिकाणी निवडता येणार नाही. आता यांचा मनमानी कारभार असणार आहे. शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे भाजप सरकार आणि शेतकऱ्यांना सांगताय की आम्ही या ठिकाणी बघितलं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पैसे देतोय, नमो शेतकरी सन्मान निधीच्या अंतर्गत पैसे देतो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे देतोय. अशा अनेक योजना त्यांच्या आहे. खरं तर त्या योजनेचे पैसे आता पुढे भेटतात की नाही ते सांगणं या ठिकाणी शक्यच नाही. परंतु या ठिकाणी बघितलं तर शेतकऱ्यांना कवडीमोल भाव देणं, आता लाडकी बहीण आल्यामुळे या ठिकाणी जे खाण्याचे तेल आहे त्याचे किती रेट वाढले, पुढे चालून आणखीन काय काय बदल करतील त्यांना विरोधच करायला कोणी आता उभं राहणार नाही आहे खऱ्या अर्थानं जी परिस्थिती आहे. आणि शेतकरी विरोधी निर्णय आता तुम्ही म्हणताल कांद्याची आवक कमी असल्यामुळे भावात वाढ होती, परंतु भावात वाढ होण्यास जरी होत असली तरी हे सरकार शेतकऱ्यांचा कांदा घेत नाही. गृहिणीचं बजेट कोलमडलं दिसतं त्यांना, परंतु शेतकऱ्यांचं बजेट कोलमडलं कधीच दिसलं नाही आणि शेतकरीसाठी योग्य ते निर्णय घेतला नाही. कांद्याचे भाव वाढले तर भाव कमी करण्यासाठी लगेच एका रात्रीत एका घंट्यात निर्णय बदलतात आणि एका मिनिटात ते निर्णय बदलतात. परंतु कांद्याचे भाव कमी झाले तर ते वाढवण्यासाठी कधी त्यांनी एका मिनिटात, एका घंट्यात, एका रात्रीत निर्णय घेतलेला नाही आहे. परंतु हे वास्तविक सरासर अन्याय शेतकरी बांधवांवर होताना दिसतो आहे आणि झालेला आहे आतापर्यंत तरी. आणि हे शेतकऱ्यांना वारंवार ऐकण्यास मिळत आहे की कवडीमोल शेतकऱ्यांना भाव वारंवार मिळतो आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना 2 पैसे मिळावं अशी शेतकऱ्यांची कायम अपेक्षा असतेच. परंतु या ठिकाणी हे सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेत असल्याकारणानं या ठिकाणी शेतकऱ्यांना वारंवार डिवचल्या जात आहे आणि शेतकरी वारंवार यांच्यापुढे नतमस्तक होतो आहे, घायाळ होतो आहे. तरी देखील हे सरकार शेतकऱ्यांचं काही ऐकून घ्यायला तयार नाही आणि अशी काही परिस्थिती आहे जी काय आहे ती तुमच्यापर्यंत मांडली आहे. तुम्ही जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनाही कळू द्या ताजे आणि महत्त्वाचे अपडेट, काय सध्याची परिस्थिती, काय महत्त्वाची अपडेट जी तुमच्यापर्यंत पोहोचली तुम्हीसुद्धा पुढे शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या बातम्या आपण वारंवार घेऊन येतच असतोच. तशीच अशी महत्त्वाची अपडेट होती, महत्त्वाची घडामोड होती जी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत नक्कीच ही बातमी शेअर करायला विसरू नका. आणि शेतकरी मित्रांनो, कांद्याला या ठिकाणी नक्कीच भाव वाढेल, परंतु आपला कांदासुद्धा आपण टप्प्याटप्प्याने विक्रीचे नियोजन करावे. कारण अगोदरच कवडीमोल भाव शेतकऱ्यांना मिळतो आहे आणि 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावा अशी कायम अपेक्षा जर असेल तर या ठिकाणी आपला कांदा टप्प्याटप्प्याने विक्रीचे नियोजन करा. व्यापारी सांगतात की आवक या ठिकाणी कमी असल्यामुळे भाव वाढू शकतात आणि वाढणारच आहे. त्यामुळे आपली कांद्याचे विक्रीचे नियोजन टप्प्याटप्प्याने करा. त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच कांदा भावात बदल होताना आपल्यालाही दिसेल. ही वास्तविकता आहे, खऱ्या अर्थानं चित्र आहे. जी काही अपडेट होती, जी काही महत्त्वाची घडामोड आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक करून घ्या. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येणारच आहोत. तशीच ही महत्त्वाची अपडेट असल्याकारणानं तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. सबस्क्राईब करून ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट घडामोडी नक्कीच शेअर करावी ही विनंती महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच राहणार आहे. तरी सबस्क्राईब करून शेअर नक्कीच करायला विसरू नका. अशा प्रकारच्या कांदा भावासंदर्भातील महत्त्वाच्या अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करावी ही विनंती महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी राहणार आहे. जे काही महत्त्वाचे अपडेट आहेत त्या संदर्भात तुमचं नक्कीच व्हिडिओ शेअर करावा. तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा. धन्यवाद. शेअर, सबस्क्राईब
आणि लाईक करायला विसरू नका. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असेच एका माहितीपूर्ण अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतं. शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद.